स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, मी चंदन पवार, उपशिक्षक चोपडा, जिल्हा जळगाव, जागर शिव इतिहासाच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जागर शिव इतिहासाच्या या आपल्या चॅनलवर शिवचरित्र व्हिडिओमाला पाहत आहोत. आतापर्यंत आपण या व्हिडिओमालेत शिवचरित्र का वाचावे, का ऐकावे, जाधव आणि भोसले घराण्यातील शूर कर्तबगार सरदार जिजाऊ शहाजीराजेंचा विवाह, जाधव भोसले घराण्यातील वैरकथा, भातवडीची लढाई याबाबत माहिती घेतली. जर आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील, ऐकले नसतील तर अवश्य पहा व ऐका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यापूर्वीच्या सर्व व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत. आपणास ही व्हिडिओ आवडल्यास सदरील चॅनल सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आदिलशाहीने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिल्यानंतर शहाजीराजांची प्रचंड धावपळ व ओढाताण होत होती. शहाजीराजांची होत असलेली धावपळ आणि ओढाताण पाहून स्वतः राजमाता जिजाऊंनी शहाजीराजांचे दुसरे लग्न इसवी सन 1626मध्ये मोहिते घराण्यातील तुकाईशी लावून दिले. शिवाय शहाजीराजे प्रत्येक निर्णय जिजाऊंच्या सल्ल्यानेच घेत असत. शहाजीराजे आदिलशाहीत सरलष्कर झाल्यानंतर आदिलशाहीची ढासळलेली परिस्थिती सुधारली. मराठा जातीच्या लोकांना आदिलशाहीत मानाच्या जागा मिळू लागल्या. आपल्या पराक्रमाने व बुद्धिचातुर्याने शहाजीराजांनी कर्नाटक व केरळ प्रांत जिंकला. यामुळे इब्राहिम आदिलशाह खूप खुश झाला. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते. याप्रमाणे शहाजीराजे ज्या शाहीकडे जात त्या शाहीची भरभराट आणि विजय ठरलेला असे. अचानक सुलतानी शाह्यांचे राजकारण ढवळून निघाले. एका वर्षात 3 मोठी माणसे मेली. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर, विजापूरचा बादशाह इब्राहिम आदिलशाह आणि दिल्लीचा मुघल बादशाह जहांगीर मरण पावला. विजापूरला मोहम्मद आदिलशाह तर दिल्लीला शहाजहान बादशाह झाला. आदिलशाहीचा मुख्य वजीर मुस्तफा खान याने इब्राहिम आदिलशाह वारल्याने त्याचे दरबारातील महत्त्व कमी झाले. त्याच्या जागी खवास खान हा आदिलशाहीचा मुख्य वजीर झाला, तर मुरार जगदेव हा कारभारी झाला. मुस्तफा खान आणि शहाजीराजे यांच्याविरुद्ध मोहम्मद आदिलशाहचे कान फुंकण्यात आले आणि आदिलशाहीत मुस्तफा खान, शहाजीराजे यांचा एक गट तर खवास खान, मुरार जगदेव यांचा एक गट असे उघड 2 गट तयार झाले. खवास खानाच्या दुष्ट कारवाया आदिलशाहीत वाढत चालल्या होत्या. सरलष्कर शहाजीराजे यामुळे दुखावले जात होते. निजामशाहीचे स्थान डळमळीत झाले होते. कमजोर सुलतान होता आणि मूर्ख वजीर होता. पण निजामशाही जिवंत राहिल्यास दख्खनचे हित आहे हे लखुजीराजे व शहाजीराजे जाणून होते. मूर्ख वजीर फतेखानाने जाधव भोसले यांच्या अस्तित्वातच निजामशाहीचे अस्तित्व आहे हे कधीच लक्षात घेतले नाही. यामुळे सुलतान बुऱ्हान निजामशाह तिसरा हा दुसऱ्यांच्या बुद्धीवर चालणारा बिंडोक बादशाह होता. हा निजामशाह बादशाह आपला सरदार हमीद खान जे सांगायचा तेच ऐकत असे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हमीद खान व फतेह खान या 2 मूर्खांचे राज्य निजामशाहीत चालू होते. निजामशाही वाचवण्यासाठी पूर्वीच्या सरदारांना निजामशाहीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहाजीराजे व लखुजीराजे यांना निजामशाहीत येण्याचे आमंत्रण मिळाले. एखादी सत्ता वाचवण्यासाठी प्राणपणाने लढणे हा शहाजीराजे व लखुजीराजे यांचा स्वभाव होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांनी हातमिळवणी केली आणि जून
1628मध्ये ते पुन्हा निजामशाहीत परतले. शहाजीराजे व लखुजीराजे हे दोघे मातब्बर सरदार निजामशाहीत आले, पण या दोघांच्या सामर्थ्यावर जळणारा एक गट निजामशाहीत होता. या दोघांमुळे निजामशाहीतील आपल्या स्थानात धोका पोचू शकतो हे ओळखून सरदार हमीद खानाने निजामशहाचे कान भरण्यास सुरुवात केली. या महामूर्ख हमीद खानाने लखुजीराजेंना कुटुंबासहित संपवण्याचा सल्ला निजामशहास दिला. नेहमी नशेत असणाऱ्या बादशाह निजामशहाने तो मंजूरही केला. हमीद खानाच्या आदेशानुसार मुकर्रब खान, सफदर खान, मोती खान आणि फरहाद खान या चांडाळ चौकडीने भर दरबारात लखुजीराजेंना संपवण्याचा निर्णय घेतला. 25 जुलै 1629 रोजी लखुजीराजे मुद्र्याला गेलेले असताना बादशाह निजामशाह उठून निघून गेला. या चांडाळ चौकडीने लखुजीराजे, त्यांचे पुत्र अस्लोजी, राखोजी आणि नातू यशवंत यांची भर दरबारात ठरल्याप्रमाणे सिंहासनासमोर निर्घृण हत्या केली. काय म्हणावं या प्रकाराला? जिजाऊ मनातून तुटल्या होत्या. जिजाऊंच्या हृदयामध्ये काय वेदना होत असतील ते ब्रह्मदेवच जाणे. माँसाहेब जिजाऊ वडील लखुजीराजे व 3 भावंडांच्या हत्येच्या आघातातून लवकर सावरू शकले नाहीत. शहाजीराजे, सासरे लखुजीराजे व मेहुण्यांच्या निजामशहाने भर दरबारात केलेल्या हत्यामुळे विचलित झाले. जिजाऊंचे दुःख त्यांच्याकडून पाहवले जात नव्हते. मग त्यांनी निजामशाहीविरुद्ध बंड करून आपल्या पुण्याच्या जहागिरीत परतले. शहाजीराजांनी पुण्याच्या आजूबाजूचा आदिलशाही मुलूक ताब्यात घेतला. शहाजीराजांनी पुण्यात बंड केल्याने आदिलशाहीचा मुलूक जिंकल्याने आदिलशाह खवळला होता. त्याने मुरार जगदेव नावाच्या सरदाराला भली मोठी फौज देऊन शहाजीराजांचे बंड मोडून काढण्यासाठी पाठवले. आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या. आग लावत कत्तली करत शाही सैनिक थैमान घालत होते. शहाजीराजांचे वाडे पेटले. घरादारांच्या होळ्या झाल्या. रायारावने पुण्याच्या अवतीभोवती असलेली तटबंदी पाडून टाकली. पुण्याच्या कुंभारवेस, मावळवेस, केदारवेस अशा डौलदार वेशी सुरुंगाने आसमानात उडाल्या. आगीचे लोळ आणि धुराचे लोट आभाळात चढू लागले. पुणे प्रांतावरून मुरार जगदेवने अक्षरशः गाढव जुंपलेला नांगर फिरवला. एक लोखंडी पहार जमिनीत रोवली. ठोकलेल्या पहारीवर फुटकी कवटी आणि तुटकी वाहन अडकवली. याचाच अर्थ असा होता की लोक हो, बंडखोर शहाजी भोसलेंचे पुणे बर्बाद झाले आहे. आता येथे दिवा लागणार नाही. हे स्मशान झाले. जो कोणी येथे वस्ती करेल त्याचा वंश नष्ट होईल. बादशाहविरुद्ध हत्यार उगारण्याचा असा परिणाम होतो. अशा प्रकारे पुण्याची धुळधाण उडाली. मोसे मावळ खोऱ्यातील बाजी पासलकर, मावळातील वरदाडेचे शहाडे, करजावणे, धायरीचे पोकळे, पुण्याचे बैरट, शिंगण्याचे दांगट व मते, शिरोडे, झांबरे, मानकर, वांजळे, लोणकर, कामठे, मोरे, गायकवाड, मोझे, खांदवे, शिंदे, दगडे, मारणे, चोंदे पाटील, देशमुख सरदार शहाजीराजांचे समर्थक होते. त्यांनीही भीतीने बायकापोरांसह डोंगर कपारीचा आश्रय घेतला. अशा प्रकारे पुण्याची धुळधाण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. पुनवडीची झालेली वाताहत पाहून माँसाहेब जिजाऊ देखील अस्वस्थ झाल्या. जिजाबाई गरोदर होत्या. उघड्या मैदानात त्यांना ठेवणे धोक्याचे होते. फौजेच्या घोडदौडी लढायांच्या धामधुमीत त्यांना सुरक्षित कुठे ठेवावे हा शहाजीराजांपुढे मोठा प्रश्न होता. शहाजीराजांना त्यावेळी बळकट व बुलंद अशा शिवनेरीची आठवण झाली. शिवनेरी हा जुन्नरजवळ उंच व गर्द झाडांनी वेढलेला महत्त्वाचा किल्ला. कवींद्र परमानंद शिवनेरीस दुसरा दौलताबादचा किल्ला असे देखील म्हणतात. किल्लेदार विजयराज सिधोजी हे शरीफजींच्या पत्नी दुर्गाबाई यांचे भाऊ होते. शहाजीराजांनी हक्काने
जिजाबाईंना विश्वासरावांच्या पदरी ठेवले। त्यावेळी जिजाऊंसोबत थोरला संभाजीसुद्धा होता। गरोदर जिजाऊंच्या संरक्षणाची जोखीम विजयराज यांनी स्वीकारली। विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई गडावर जिजाऊंसोबत होत्या। शहाजीराजांची विश्वासू माणसे म्हणून गोमाजी नाईक, नारोपंत, पानसंबळ ही जीवाभावाची मंडळी विश्वासरावांसोबत होती। अशात शिवनेरीचे किल्लेदार विजयराज यांची मुलगी जयंती व संभाजीराजे यांचा विवाह नोव्हेंबर 1629 शिवनेरीवर संपन्न झाला। मोगलांचा सरदार दर्याखान मराठवाड्यात आला होता। त्याचा पाडाव करण्यासाठी शहाजीराजे शिवनेरीवरून निघाले। शिवनेरीवर दिवस उलटत होते। पहाटे उठून स्नान, पूजा अर्चा, पोथी वाचन, नंतर दुपारचे जेवण करून जिजाऊ आराम करत। माँसाहेब जिजाऊ संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरात पायीच दर्शनासाठी जात असत। माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, पण ते विलक्षणच। जिजाऊंना मेवा मिठाई नको होती, सुगंधी सरबते नको होती, गुलाब पाण्याचा शिडकावा नको होता, अत्तराचे तुषार नको होते, नौकाविहार, उद्यानविहार नको होते, तर जिजाऊंना हत्तीवर, वाघावर बसावेसे वाटू लागले। सोन्याच्या तख्तावर बसून मस्तकावर शुभ्र छत्र धरून मोठमोठी कामे करावीशी वाटू लागली। डोंगरावरचे किल्ले चढून जावेसे वाटू लागले। धनुष्यबाण, तलवार, भाला इत्यादी शस्त्रे घेऊन आणि अंगावर चिलखत घालून लढावेसे वाटू लागले। मावळ खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या सह्याद्रीच्या दुर्गम बिकट डोंगर रांगातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आपल्या भावी जीवनाचे स्वप्न रंगवत होत्या। प्रजेच्या स्वतंत्र राज्यासाठी या बिकट अवघड मावळखोरीच मदत करतील हे जिजाऊ जाणून होत्या। सासरचे, माहेरचे कोणी सोबत नसताना जिजाऊ धीट मन करून एक एक दिवस कंठत होत्या। लागोपाठ 5-6 वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे रयत दुःखी कष्टी होती। मोकळेपणाने दुःख मांडणाऱ्या प्रजेच्या हितासाठी प्रेमळ कर्तबगार जिजाऊंनी सर्व कर माफ केले। शिवनेरीच्या पंचक्रोशीतील जुन्नर, बेल्ले, आळे, येणेरे इत्यादी ठिकाणची प्रजा जिजाऊंना भेटण्यासाठी शिवनेरीवर येऊ लागली। जगद्गुरू तुकोबारायांची वर्दळ त्यावेळी भीमाशंकर जुन्नरच्या दऱ्याखोऱ्यात सुरू झाली। जिजाऊंच्या भेटीसाठी तुकोबाराय शिवनेरीवर आले। त्यांच्या वीररसपूर्ण आणि उपदेशपर वाणीने जिजाऊंचे मन प्रसन्न होत असे। काही काळ संत तुकारामांनी शिवनेरीवर वास्तव्य करून समाज प्रबोधनपर चिरंजीव अशा अभंगांची रचना केली। दिवसामागून दिवस जात होते। शिवनेरीवर कुशल, अनुभवी सुईणी व वैद्य आधीच आणले गेले होते। जिजाऊंना आता फारशी हालचाल करता येत नव्हती। गडाची जिद्द ज्या क्षणांसाठी, ज्या वार्तेसाठी अधीर झाली होती, तो क्षण आता जवळ आला होता। शिवनेरीवरील एका सुरक्षित खोलीत जिजाऊंच्या बाळंतपणाची व्यवस्था करण्यात आली होती। त्या खोलीला आतून पांढऱ्या चुनखडीचा रंग देण्यात आला होता। झरोक्यांना पडदे लावण्यात आले होते। खोलीत सतत तेवते दीप लावण्यात आले होते। आता फक्त साखरेच्या त्या मुठीसाठी दाटली होती ती उत्कंठा। फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट उगवली। वेळ पुढे सरकत होता। जिजाऊंचे पोट दुखू लागले आणि गडावरील सुईणी, वैद्यांची धावपळ सुरू झाली। जिजाऊंनी बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला। विश्वासराव, नारोपंत, गोमाजी नाईक, पानसंबळ वगैरे सर्व मायेची माणसं जिजाऊंच्या काळजीत तेवढीच उत्कंठेने वेळी झाली। भीती, आनंद, जिव्हाळा, काळजी गडावरील सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर आलटून पालटून उड्या मारत होती। मागचा क्षण पुढच्या क्षणाला काय झाले असे उत्सुकतेने विचारत होता। एक एक मिनिट युगासारखा भासत होता। तोच खोलीच्या दारावरील पडदा बाजूला झाला आणि सर्वांच्या भुवया वर चढून माना उंचावल्या गेल्या। मुलगा झाल्याची बातमी हसत हसत
ओठांवर आली. त्या बातमीने शिवनेरीवर आनंदाचा कल्लोळ उडाला. गडावरच्या नगारखान्यातून सनई चौघडा वाजू लागल्या. तो सोनियाचा दिवस, तो क्षण गाठण्यासाठी काळ गेल्या 300 वर्षापासून घिरट्या घालत होता. तो क्षण, तो दिवस आज साकार झाला होता. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी संध्याकाळी 7 वाजता जगतवंद्य शिवरायांचा जन्म झाला. दशदिशा उजळून आकाशात राजचिन्हे उमटली. मावळभूमीच्या या सह्याद्री पुत्राच्या आगमनाने शिवनेरीच्या पंचक्रोशीतील भोळी बावडी जनता आनंदली. जिजाऊशहाजींचे हे बाळ अत्यंत देखणे व रूपवान होते. खांदे रुंद तर हातपाय लांबलचक होते. चेहऱ्यावर अप्रतिम तेज लाभलेल्या बाळ शिवबाचे गोजिरे रूप पाहण्यासाठी गडावर लोकांची गर्दी होऊ लागली. तर मित्रांनो, आता आपण शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल माहिती पाहिली. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जागर शिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करून लाईक